नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोलपे मध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपायला आता अवघा एक आठवडा शिल्लक राहिलेला आहे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांच्या प्रचारासाठी आज बाळासाहेब आंबेडकरांनी श्रीरामपुरामध्ये एक जंगी सभा घेतली आणि या सभेच्या व्यासपीठावरून उत्कर्षाताईंनी त्यांचे जे प्रतिस्पर्धी दोन उमेदवार आहेत म्हणजे विद्यमान खासदार महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे आणि दुसरे महाआघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब या दोघांनाही ओपन चॅलेंज दिलं, म्हणजे खुलं आव्हान दिलं की तुम्ही गेल्या 15 वर्षात म्हणजे एकदा मिळाली वाकचौरे साहेबांना संधी, दुसऱ्या 2 टर्मला मिळाली लोखंडे साहेबांना संधी, या 15 वर्षामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काहीही केलेलं नाही असा आरोप उत्कर्षाताईंनी या जाहीर सभेच्या व्यासपीठावरून केला आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या प्रश्नावर तुम्ही माझ्या समोर खुल्या चर्चेला या, माझी तुमच्या समोर समोरासमोर बसून मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी आहे, हे ओपन चॅलेंज तुम्ही स्वीकारा असं खुलं आव्हान उत्कर्षा रुपवतेंनी या 2 आजी माजी खासदारांना दिलं। आता हे आव्हान हे दोन्ही आजी माजी खासदार स्वीकारणार की ही उत्कर्षाताईंचं आव्हान हवेत विरणार, कारण आता निवडणुकीचा खुला प्रचार संपायला अवघे 7 दिवस राहिले आहेत, म्हणजे एक आठवडा राहिला आहे। खरं म्हणजे माझ्यासारख्या पत्रकाराची त्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी आहे। निदान त्या निमित्ताने विकास कशाला म्हणतात यावर चर्चा तरी होईल। निळवंडे प्रकल्प, त्याचे रखडलेले कालवे, गळणारे कालवे, फुटलेले कालवे, तुटलेले कालवे, समन्यायी पाणी वाटप कायद्याचं मानगुटीवर बसलेलं भूत, साखर उद्योगापुढील अडचणी, खड्ड्यातला नगर मनमाड रस्ता, शुकशुकाट असलेली शिर्डीतला शुकशुकाट शिर्डी शुकशुकाट का झाला हा आणखीन एक वेगळा विषय। तर शुकशुकाट असलेली साईबाबांची शिर्डी, कोरडे गोदावरी कालवे, गावोगाव रस्त्याच्या कडेला ओळीने रांगा ज्या लागल्या आहेत रिकाम्या भांड्यांच्या, रिकाम्या टिपड्यांच्या आणि पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची, गावोगावच्या लोकांना असलेली प्रतीक्षा, दुधाचे पडलेले भाव, कांद्याचा काल परवापर्यंत झालेला वांदा, आज निर्यातीला परवानगी दिली असली तरी काल परवापर्यंत कांद्याचा निर्यात बंदीमुळे झालेला वांदा, या विषयावर निदान चर्चा तरी करता येईल असा विचार माझ्या मनात आला आणि या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी आणखीन एक नवाच मुद्दा मांडला। त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका जाहीर सभेत काल परवा उद्धव ठाकरेंना आपण वेळ पडल्यास आवश्यक ते सर्व सहकार्य करू, याचा अर्थ मोदींचं आणि ठाकरेंचं फिक्सिंग झालेलं दिसतं। त्यामुळे अल्पसंख्याक मतदारांनी जर त्यांना ठाकरे जवळचे वाटत असेल तर हे फिक्सिंग तुम्ही लक्षात घ्या। ज्या वेळेस तुमच्यावर वेळ आली त्यावेळेस आम्ही वंचितच्या रूपाने, वंचितच्या माध्यमातून तुमच्या सोबत राहिलो असा एक नवा आणि खळबळजनक आरोप करीत आज प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या मतपेढीला साथ घातली। त्यांचे मोदी आणि ठाकरेंचं फिक्सिंग हे विधान जसं खळबळ उडून देणारं होतं तसं त्यांच्या मतपेढीला विचार करायला लावणारं देखील होतं। त्यांनी नगर जिल्ह्यातील शुगर लॉबीच्या राजकारणावर भाष्य करताना ते म्हणाले, यशवंतराव चव्हाणांनी सहकारी साखर कारखानदारी महाराष्ट्रात आणली तशी येथील डाव्या चळवळीला
ओहोटी लागली। नगर जिल्हा एक काळ डाव्या विचारांचा जिल्हा होता। शुगर लॉबीमुळं त्या विचाराचा अस्त झाला। आता येथे काँग्रेस प्रबळ झाली आणि डावा विचार प्रभावहीन झाला आहे। कारखाने शेतकऱ्यांना मदत करतात, मात्र शुगर लॉबीतले नेते मात्र सगळ्या सोयऱ्यांचं नात्या गोत्याचं राजकारण करतात। येथे कार्यकर्त्यांना संधी नाही। उत्कर्षा रुपवते यांच्या रूपाने एका काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे। त्याला इथे विकास करण्याची संधी द्या, विकास कामे करण्याची संधी द्या, असं आवाहनही त्यांनी या सभेतून केलं। आणि मोदींवर टीका करताना, भारतीय जनता पक्षावर टीका करताना त्यांनी जो मागच्या पंधरवड्यात चर्चेचा विषय होता, 17 लाख कुटुंबांनी भारत देश सोडला, ही सगळी मंडळी सधन होती। मग ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, आणखीन वेगवेगळ्या कर वसुली असेल, त्याला कंटाळून हे 17 लाख कुटुंब परदेशात गेले। ही संख्या फार मोठी आहे। यातले बहुतेक किंवा त्यांनी असा दावा केला की हे सर्वजण हिंदू आहेत। मग RSS ला सत्ता तरी नेमकी कुणासाठी हवी आहे, असा आणखीन एक सवाल त्यांनी या सभेत व्यक्त केला। म्हणजे उत्कर्षा रुपवते यांचं दोन्ही आजी माजी खासदारांना विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचं दिलेलं ओपन चॅलेंज आणि प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या मतपेढीला साथ घालताना मोदी आणि ठाकरे यांचं फिक्सिंग हा नव्याने मांडलेला खळबळजनक मुद्दा, हे आज प्रकाश आंबेडकरांच्या सभेचं वैशिष्ट्य होतं। या 2-3 मुद्द्याच्या आधारे मी केलेलं विश्लेषण आपणास योग्य वाटत असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।